नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज भारतातल्या ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत त्या संदर्भातील हे संदर्भ लेक्चर बघतो आहोत. म्हणजे सरळ सरळ याच्या आधी जे जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना अनुसरून आपण या ठिकाणी या सगळ्या बाबी बघणार आहोत. आणि यावर तुम्हाला माहिती आहे की रात्री 10 PM ला आपण लाईव्ह स्वरूपामध्ये सगळे प्रश्न उत्तरे यावरील कव्हर करणार आहोत, जेवढे आलेले आहेत. मग ते पार पोलीस भरतीपासून तलाठी, ग्रामसेवक, राज्यसेवा, PSI, STISO सगळे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देऊन ठेवतो आहे. 10 PMचं 9 PMचंही लेक्चर लक्षात राहू द्या. 9 PM ला आपण मराठी व्याकरणाचं लेक्चर घेणार आहोत, त्यावरील प्रश्नोत्तरं घेणार आहोत, त्याला सुद्धा तुम्हाला हजर राहायचं आहे. तर चला, आर्थिक सुधारणा नेमक्या कशा पद्धतीच्या, आर्थिक सुधारणांसंदर्भात आम्हाला काय काय माहीत असलं पाहिजे. जर मी MPSC करतोय, ओके, जर मी त्या ठिकाणी सरळ सेवेची तयारी करतो आहे, जर मी पोलीस भरतीची तयारी करतोय, जर मी राज्यसेवा करतोय, मला काय माहीत असलं पाहिजे. सगळ्यात आधी मला माहीत असलं पाहिजे त्याचा इतिहास, की आर्थिक सुधारणा नेमक्या का सुरू झाल्या. हा एक फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न तुमच्या समोर असतो की इतिहास काय आहे आर्थिक सुधारणांचा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एक नवीन सरकार या ठिकाणी आलेलं आहे, ते म्हणजे PV नरसिंह राव यांचं सरकार त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे 21/6/1991 रोजी सत्तेवर आलं होतं. कोणतं? PV नरसिंह राव यांचं सरकार. PV नरसिंह राव त्या ठिकाणी पंतप्रधान आहेत आणि मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग जे आहेत हे त्या ठिकाणी काय आहेत, अर्थमंत्री आहेत. हे सगळ्यात आधी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, ओके. कारण मग हे लक्षात ठेवलं की आम्ही पुढच्या मुद्द्यांकडे जातो. सगळ्यात महत्त्वाचं, या आधी काही झालं का, तर याच्या आधी झालं. राजीव गांधी सरकार जे होतं त्यांनी काही प्रयत्न केले, आणि त्यांनी काही प्रयत्न केले, मात्र त्यांचे प्रयत्न पाहिजे तेवढे त्या ठिकाणी प्रभावी ठरले नाही. त्यांना आपण अप्रभावी ठरलेत असं म्हणूया, ओके. आणि मग इथे येतं की ते जे 1980 पासून ते 1990 पर्यंत ज्या काही चुका होत गेल्या, त्या चुकांचा परिणाम होता की भारत संकटात सापडला. मग इथे आर्थिक सुधारणा हाती घ्याव्या लागल्या. या आर्थिक सुधारणा आम्हाला का हाती घ्याव्या लागल्यात, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर. आर्थिक सुधारणा आम्हाला का हाती घ्याव्या लागल्या, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि तो आम्हाला या ठिकाणी सोडवावा लागतो. की आर्थिक सुधारणा आम्ही हाती घेण्यामागील कारणं काय आहेत. बघा, आपण या ठिकाणी आता बघूया काही महत्त्वाची कारणं की ज्याच्यामुळे तुम्हाला या आर्थिक सुधारणा कराव्या लागलेल्या आहेत भारत सरकारला. बघा, पहिला मुद्दा म्हणजे या ठिकाणी हे संकट जे आहे ना, ते याच्यामागं वेगवेगळी कारणं, म्हणजे त्याच्यामधलं तुम्हाला ते आखाती युद्ध लक्षात ठेवावं लागतं. आखाती युद्ध कधीचं आहे, तर हे आपण बघतोय की 1990च्या दशकामधलं ते आखाती युद्ध आहे. 1990चं दशक म्हणजे 80 ते 90मध्ये आपण ते बघतोय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे 1980चं दशक आहेत मित्रांनो, म्हणजे आपण 70 ते 80 म्हणूया. 1980च्या दशकामध्ये जे आर्थिक गैरव्यवस्थापन ज्याला म्हणतोय आपण, बघा, आर्थिक गैरव्यवस्थापन जे आहे ना, त्याचा हा या ठिकाणी म्हणजे परिणाम होता, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि पुढचा मुद्दा आपण, तुम्ही जर बघितलं, तुम्ही भारताचे जेव्हा पंतप्रधान वगैरे बघतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे, या कालखंडात तर राजकीय दृष्ट्या सुद्धा भारत अत्यंत अस्थिर आहे. एक कोणतंही सरकार त्या ठिकाणी टिकत नाहीये, ओके. राजकीय अस्थैर्य जे म्हणतोय ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं, राजकीय अस्थैर्य. आणि मुख्यत्वे मग हे जे आर्थिक संकट आहे, हे आर्थिक संकट तुम्हाला जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला 3 बाबी इथे क्लिअर लक्षात ठेवाव्या लागतात. 3 गोष्टी क्लिअर, म्हणजे जे आर्थिक संकट आपण ज्याला म्हणतोय ना, ओके, आर्थिक संकट, हे आर्थिक संकट 3 स्वरूपाचं होतं. पहिला मुद्दा हा क्लिअर असेल तर तुम्हाला सगळ्या पुढच्या बाबी कळणार आहेत. मग ते 3 स्वरूप कोणते? बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे राजकोषीय स्वरूपाची एक बाब होती. राजकोषीय संकट होतं. आपल्याकडे जी गंगाजळी पाहिजे आहे ती एकदम कमी झाली होती. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी होता व्यापार तोलाचा प्रश्न, ओके. बॅलन्स ऑफ पेमेंट आपण त्याला म्हणतो आहे, तो व्यापार तोल ही दुसरी या ठिकाणची सगळ्यात मोठी समस्या झालेली होती. आणि तिसरं होतं ते म्हणजे भाववाढ झाली होती. खूप भाव हे त्या ठिकाणी गगनाला भिडलेले होते मित्रांनो. या 3 समस्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. मग इथे राजकोषीय म्हणलं तर काय, तर खूप सारे कर्ज या ठिकाणी घेऊन ठेवले गेले होते. खूप सारे कर्ज त्या ठिकाणी घेऊन ठेवलेले आहेत. विविध म्हणजे अंतर्गत कर्ज असतील, बाह्य कर्ज असतील, कर्ज फार मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे राजकोषीय तूट या ठिकाणी जी आहे ना, तूट आपण जर बघितलं 80-81 मध्ये 6.3% ती 8.2% या ठिकाणी तूट गेलेली होती. आणि मग ती तूट भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावे लागले, अंतर्गत बाह्य कर्ज सगळंच, ओके. आणि त्या ठिकाणी अंतर्गत कर्ज जर बघितलं तर जे जवळपास 53% पर्यंत गेलेलं होतं मित्रांनो.
हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं, व्यापार तोला संदर्भात तुम्ही काय लक्षात घ्याल, तर आपण बघतोय की आपलं याच्यात काय झालं, आयातीवर फार मोठा भर दिला गेला त्या कालखंडात. आयात खूप जास्त होत राहिली, निर्यात वाढली नाही, आंतरराष्ट्रीय देयता वाढत गेली, मग देणे वाढत गेली, चालू खातं जे आहे ना, चालू खात्यावरची तूट वाढत गेली, परकीय कर्जे भरमसाठ प्रमाणात घ्यावी लागली सरकारला, आणि केवळ फक्त 5.8 अब्ज डॉलर म्हणजे केवळ फक्त 2 आठवडे पुरेल एवढाच त्या ठिकाणी भारताकडे चलनसाठा होता, अत्यंत महत्त्वाचं. आणि पुढचं म्हणजे भाववाढ. मान्सून अनुकूल आहे, पाऊस चांगला आहे, सगळं चांगलं आहे, घाऊक किमती ज्या आहेत, ज्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतोय, तो 85-86 मध्ये जो 4.5 होता, तो 90-91 मध्ये 10% जास्त गेलाय बघा. 10% प्लस या ठिकाणी हा भाववाढीचा दर होतोय. ओके, मग इथे तूट वाढत जाते, तूटचं चलनीकरण असेल, चलन पुरवठ्यातील अतिरिक्त वाढ असेल, या सगळ्या बाबी याच्यामुळे चलन वाढ होते. आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा, आता हे 3 मुद्दे तर झाले, पण आर्थिक संकट आणण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण काय बघा. हे जे तुम्ही म्हणतायत की चला आर्थिक संकट आलं, 1991च्या सुधारणा कराव्या लागल्या, याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाची इतर जर कारणं आपण बघितले बघा, याच्यातले जर इतर कारणं तुम्हाला बघायची झाली, तर तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल की काही संरचनात्मक त्रुटी होत्या, ज्याला स्ट्रक्चरल वीकनेस आपण जे म्हणतोय ना, म्हणजे भारताच्या त्या याच्यामध्येच होता, तो दोष होता, तो संरचनेमध्ये, तो आम्हाला बदलवणं गरजेचं होतं. मग काय होतं याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडचं कृषी क्षेत्र जे आहे का, इथे घोळ झालेला होता. कृषी क्षेत्रामध्ये खूप सारी जनता त्या ठिकाणी गुंतलेली आहे, श्रम गुंतलेला आहे, मात्र वाढ अत्यंत अल्प आहे, निर्मितीचा दर, भांडवल निर्मिती अत्यंत अल्प आहे. म्हणजे पहिलं कृषी क्षेत्र हा एक महत्त्वाचा. दुसरं म्हणजे आयातीवर आधारित औद्योगिकरणाचं धोरण होतं. आयात हा एक फार महत्त्वाचा दुसरा प्रॉब्लेम होता. तिसरा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो, परवाना राज सिस्टीम, लायसन्स राज किंवा इन्स्पेक्टर राज ज्याला म्हणतोय आपण. म्हणजे कोणताही उद्योग सुरू करायचं, खूप सारे त्या ठिकाणी लायसन्स घ्यावे लागायची, सरकारकडे नोंदणी करावी लागायची, खूप सारी बंधनं होती. ओके, इतर मग आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहेत, परकीय व्यापार करायचा असेल, कोणाशी काही करायचं असेल, त्याच्यावर सुद्धा खूप सारी बंधनं होती. बँकिंग क्षेत्र जे आहे त्याच्यावर, बँकांवर सुद्धा खूप सारे बंधनं होतं, बँकांना त्या ठिकाणी खूप साऱ्या मर्यादा होत्या, कामगार कायदे, या सगळ्या बाबी, आरक्षण होतं विविध क्षेत्रांना, याच्यामध्ये यांनाच लघु उद्योगांनाच उद्योग करता येईल, मोठ्या उद्योगांना घुसता येणार नाही. म्हणजे सर्व क्षेत्र जे आहे ना, सरकारने असे बांधवून ठेवलेले होते, जकडून ठेवलेले होते. सगळ्यात महत्त्वाची प्रॉब्लेम्स ही आहे. आणि मग आम्हाला आता याच्यातून बाहेर पडायचं आहे म्हटल्यावर आम्हाला बाहेर कसं पडणार बघा, सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे. बाहेर पडण्यासाठी नेमकी सुरुवात कुठून होते ते लक्षात घ्या. बाहेर पडणे याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. आम्ही बाहेर पडण्यासाठी मग इथे सगळ्यात आधी घडतं आहे की चंद्रशेखर सरकार इथे आहे, बरोबर. नरसिंहराव सरकारच्या आधी, PV नरसिंहराव सरकारच्या आधी सरकार कोणाचं आहे, चंद्रशेखर यांचं सरकार आहे. हे IMF कडे काय करतायत, मागणी करतात. हे IMF ला म्हणतात की चला आम्हाला आमचं अशी स्थिती बिघडलेली आहे, आम्हाला जवळपास 7 अब्ज डॉलर एवढं कर्ज द्या, 7 अब्ज डॉलर. आणि मग त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहे. दुसरं, पतपात्रता ढासळलेली आहे, आम्हाला आमचं सोनं गहाण ठेवावं लागतं मित्रांनो, फार महत्त्वाची. आणि हे सोनं गहाण ठेवणं म्हणजे हे देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो, मात्र ते सोनं गहाण ठेवावं लागले. आणि हे सोनं कुठे कुठे गहाण ठेवलं आम्ही बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ स्वित्झर्लंड यांच्याकडे सोनं गहाण ठेवलं. मात्र हे सोनं त्या ठिकाणी गहाण ठेवताना किंवा IMF आम्हाला जेव्हा कर्ज देत होती, जागतिक बँक जेव्हा आम्हाला, वर्ल्ड बँकेकडे सुद्धा आपण मागणी केली कर्जाची, यांनी जेव्हा आम्हाला कर्ज देण्यासाठी होकार दिला की चला आम्ही तुम्हाला कर्ज देतोय, यांनी काही अटी घातल्या की तुम्हाला काय करावं लागेल. काही अटी घातल्या की तुम्हाला खाजगी क्षेत्र जे आहे ना, खाजगी क्षेत्र खुलं करावं लागेल, तुम्हाला खाजगी क्षेत्रावरची बंधनं जी आहेत ना ती काढून टाकावी लागेल, अर्थव्यवस्था खुली करावी लागेल, उदारीकरणाचं धोरण, तुम्हाला सार्वजनिक क्षेत्राकडे जे तुमचं कल आहे ना ते तुम्हाला आता कमी करावं लागेल. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, व्यापारावरची जी बंधनं आहेत ना, व्यापारावरील बंधनं, तो व्यापार खुला करावा लागेल, बंधनं कमी करावं लागतील. बघा, फार महत्त्वाची 3 अटी. एक म्हणजे खाजगी क्षेत्राला परवानगी द्या, उदारीकरण घडवा. दुसरं, सार्वजनिक क्षेत्र कमी करा. आणि तिसरं, व्यापाराला या ठिकाणी तुम्ही व्यापारावरील बंधनं. आणि या सगळ्या अटी भारत सरकार म्हणलं येस आम्हाला हे मान्य आहे, कारण की आपल्यासमोर पर्याय नव्हता, दुसरा काही पर्याय नव्हता, अटी मान्य कराव्या लागल्या. इथे आपण बघतोय मग पुढे चंद्रशेखर सरकार जातंय, पुढे PV नरसिंहराव सरकार येतंय आणि ती सुरुवात होते 21 जून 1991 पासून. आपण तिला म्हणतो का म्हणतो, 21 जून 1991ला सरकार येते. मात्र ही सुधारणेतला एक पहिला जो घटक होता तो म्हणजे 1 जुलै, काय 1 जुलै 1991ला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय इथे घ्यावा लागला. आणि तो निर्णय असा होता 1 जुलै 1991चा की आपल्याला 9.5% आपण त्या ठिकाणी रुपयाचे अवमूल्यन केलेले आहे.
ओके, फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता आणि इथून मग ती आर्थिक सुधारणांची सुरुवात आहे. आणि हे जे पॅकेज आहे याला दीर्घकालीन बहुआयामी पॅकेज असं सुद्धा म्हटलं जातं. मग तुम्हाला दुसरा प्रश्न येईल की 1991च्या ज्या आर्थिक सुधारणा झाल्या या आर्थिक सुधारणांची मुख्य उद्दिष्ट काय होते? बघा, शब्दप्रयोग फार जपून वापरतोय मी आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे की एकदम बेसिक त्या ठिकाणी जे हे आहे टार्गेट आहेत, एम्स आहेत, नेमकं काय सुधारणा करण्यामागे हेतू काय होते, या सुधारणा करण्यामागील मुख्य उद्देश काय होते? बघा, याचे 2 उद्देश लक्षात ठेवा. पहिला म्हणजे स्थैर्य. बघा, आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करायचं आहे आणि दुसरा उद्देश होता तो म्हणजे संरचना बदलायची. आम्हाला ते स्ट्रक्चर बदलायचं आहे. संरचना बदल. ओके, संरचना जे आहे ते आम्हाला बदल करायचे आहे. एक म्हणजे स्थैर्य द्यायचं आहे. स्थैर्य काय? आम्हाला स्टॅबिलायझेशन प्रोग्राम त्यासाठी आम्हाला हाती घ्यायचा आहे. ओके, म्हणजे स्थैर्यामध्ये तुम्हाला राजकोषीय तूट कमी करायची आहे. तूट हा फार महत्त्वाचा मुद्दा होता. व्यवहार तोल जो आहे, व्यवहार तोल त्याच्यामध्ये आम्हाला स्थैर्य आणायचं आहे. आम्हाला चलनवाढ थांबवायची, आम्हाला भाववाढ थांबवायची, कारण हे सगळे मुद्दे हे स्थैर्यामध्ये येत होते, स्थैर्यासंदर्भात. दुसरं जे या ठिकाणचं आमचं टार्गेट होतं ते म्हणजे संरचना आम्हाला बदलायची आहे, संरचनात्मक बदल. मग या ठिकाणी संरचना बदलताना काय काय करायचं आहे? तर आम्ही त्या ठिकाणी आम्हाला 3 गोष्टी आम्ही हे केल्या की एक आम्ही उदारीकरण करणार आहोत, आम्ही खाजगीकरणाच्या दिशेने जाणार आहोत आणि आम्ही जागतिकीकरणाकडे फायनली वाटचाल करणार आहोत. म्हणजे संरचना आम्हाला बदलवायची आहे. मग त्याच्यात काय बदल झाले ते आपण सांगूया, इथे पुढे आपण बघणार आहोत ते. आता नेमकं मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या? बघा, त्याला सुधारणांची क्षेत्र असं आपण म्हणू शकतो की कोणकोणत्या क्षेत्र होते की ज्या ठिकाणी सुधारणा झाल्या, सुधारणा झालेली क्षेत्र. आणि मग तिथे कशा पद्धतीचे झाल्या ते तुम्हाला विचारलं जातं इथे. बघा, पहिलं म्हणजे तुम्हाला इथे राजकोषीय सुधारणा फार महत्त्वाची होत्या. फिस्कल धोरण ज्याला आपण म्हणतो आहे, राजकोषीय पॉलिसी, फिस्कल पॉलिसी ज्याला आपण म्हणतो इथे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तूट ही कन्सेप्ट होती ना, कारण की आपण कर्ज घेऊन ठेवलेलं होतं फार मोठं, ती सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट होती. आणि मग तूट जर कमी करायची असेल तर काय 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 आम्ही त्या ठिकाणी काय काय उपाययोजना केल्या? आम्ही सगळ्यात महत्त्वाचं केलं सार्वजनिक जो खर्च आहे, सार्वजनिक खर्च आम्ही त्या ठिकाणी कमी केला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण हा कमी करावा लागेल. दुसरं, आम्ही कर उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मग ते कर उत्पन्न असू द्या, करेतर उत्पन्न असू द्या, उत्पन्न वाढीवर आम्ही फोकस केला. ओके, त्यानंतर आम्ही व्हॅटसारखा नवीन टॅक्सेशन सिस्टीम त्या ठिकाणी आणली, व्हॅटसारखी, ती आम्हाला माहीत असली पाहिजे. आम्ही अनुदानं कमी केली, अनुदानं आम्ही कमी केली. नंतर आम्ही FRBM सारखा कायदा त्या ठिकाणी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. या बाबी आहेत या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला शिस्तीत राहावं लागेल. वित्तीय शिस्ती संदर्भातली काही तत्व आम्ही राज्यांना घालून दिली. सुधारणा आम्ही राजकोषीय या केल्या. आम्ही पुढे चलनविषयक धोरणामध्ये बरेचसे मुद्दे, खुल्या बाजारातील जे खरेदी विक्री, रेपो, रिव्हर्स रेपो दर, त्याच्यात फरक बदल केले. पुढे आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले. नवीन औद्योगिक धोरण म्हणजे नेमकं काय आहे ते तुम्हाला या धोरणात्मक निर्णयावरून कळतं की आम्ही नेमकं काय बदल झाला या औद्योगिक धोरणामध्ये. धोरणात्मक निर्णय तुम्हाला माहीत असले पाहिजे, धोरणात्मक निर्णय. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आम्ही औद्योगिक जी परवाना पद्धत आहे ना ती आम्ही बंद केली. परवाना, लायसन्स जे आहेत ना ते आम्ही रद्दच केले. म्हणजे त्याच्यात आता काही बाबी आहेत, पण आम्ही मॅक्झिमम ठिकाणची परवाना पद्धत बंद केली. आम्ही खाजगीकरणाकडे वळलो, आम्ही निर्गुंतवणुकीकरणाकडे वळलो. बघा, खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण. आम्ही परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं, आम्ही परकीय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं. गुंतवणूक असेल, तंत्रज्ञान असेल, त्यांना म्हटलं या आमच्या देशामध्ये. ओके, आम्ही औद्योगिक स्थानिकीकरणाचं धोरण शिथिल केलं की बाबा येथेच उद्योग पाहिजे, तेथेच पाहिजे असं काही नाही, तुम्हाला पटेल तिथे उद्योग करा. सार्वजनिक क्षेत्र, आम्ही सगळ्यात महत्त्वाचा बदल इथे आम्ही हा केला की सार्वजनिक क्षेत्र जे आहे ना त्याला आम्ही त्याची भूमिका कमी केली. सार्वजनिक क्षेत्राला आम्ही खाली आणलं, खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलं. सगळ्यात महत्त्वाच्या बाबी या आहेत. पुढे मग तुम्ही म्हणाल की वित्तीय सुधारणा नेमक्या काय केल्या आहे? वित्तीय म्हणजे काय? हे आता या मुख्यत्वे थोड्याशा बँकांशी निगडीत येतात. आता वित्तीय सुधारणांसंदर्भात तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे नरसिंहम कमिटी, बरोबर. कारण ही कमिटी जी होती 1991ची, या कमिटीच्या शिफारशीवर बरेचसे निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी बँकावरचे भांडवल पर्याप्तता, त्याचे निकष असतील, व्याजदराचे विनिमयन असेल, बँकिंग क्षेत्र खाजगी क्षेत्राला खुले करणे असेल, या बाबी नरसिंहम समिती तुम्हाला लक्षात घ्यायची. पुढचा मुद्दा तुम्हाला नरसिंहम समिती सारखीची आणखी एक समिती इथे लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे मल्होत्रा समिती. मल्होत्रा समिती का लक्षात घ्यायची आम्हाला? मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार आम्ही काय केले त्या ठिकाणी LIC जे आहे किंवा विमा क्षेत्र जे आहे
LIC समजा आपण बघतोय काय याचा हिस्सा आहे सरकारचा, मात्र विमा क्षेत्र बऱ्यापैकी आम्ही खाजगी क्षेत्राला खुले केले. पुढे मग आम्ही ते सेबी सारखी संस्था आहे, सेबीला एक वैधानिक दर्जा देण्याचं कार्य केलं. ओके, बऱ्याच बाबी इथे परकीय व्यापार धोरणामध्ये आम्ही बरेचसे बदल केले. चालू खात्यावरचा रुपया परिवर्तनीय केला, आयातावरचे प्रशुल्क वगैरे कमी केले, त्या सगळ्या बाबी. मित्रांनो, मग आपल्याला पुढे जावं लागतं. पुढे आम्ही हे जे 1991च्या आर्थिक सुधारणा ज्या झाल्या ना, यांना आपण बघतो की आम्ही यांना 3 नावांनी ओळखतो. एक आम्ही पहिलं नाव घेतो, आम्ही त्याला म्हणतो उदारीकरण. बरोबर, पहिल्याला आम्ही उदारीकरण म्हणतो. उदारीकरण म्हणजे काय, आम्हाला ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. उदारीकरण कशाला म्हणायचं, ज्याला लिबरायझेशन असं म्हटलं गेलं. काय, लिबरलायझेशन असं आपण त्याला म्हणतोय. ते उदारीकरण म्हणजे नेमकं काय बघा, ही एक ब्रॉड अशी कन्सेप्ट आहे. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेची दिशा. मुक्त अर्थव्यवस्था, नियंत्रितच्या जागी बाजाराभिमुख अर्थव्यवस्था, मार्केट बेस ज्याला आपण म्हणतो आहे, बाजाराभिमुख अर्थव्यवस्था याच्यामध्ये अपेक्षित आहे. मुक्त बाजाराभिमुख, ओके, खुली अर्थव्यवस्था ती या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे जी बंधनं आहेत ना, सरकारी बंधने जी आहेत ना, ती बंधनं कमी करायची, उदार धोरण त्या ठिकाणी स्वीकारायचं, हा या ठिकाणचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच बाबी केल्या की लघु उद्योग क्षेत्राचं आरक्षण ते धोरण असेल, औद्योगिक परवाना पद्धती असेल, इतर बरेचसे बंधनं आम्ही कमी केले, काही काढून टाकले, काही शिथिल केले, वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उदार झालो. ओके, म्हणजे बाजार शक्तीच्या सहाय्याने आमची अर्थव्यवस्था कशी प्रभावी बनेल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं. मग आम्ही सिंगापूरसारखं देश, कोरिया, थायलंडसारख्या देशाचं अनुकरण केलं. म्हणजे उदारीकरणामध्ये आम्हाला नेमकं आमचे टार्गेट काय होते ते आधी लक्षात घ्या. उदारीकरण आम्हाला करायचं होतं. हे जे आम्ही उदारीकरण या ठिकाणी करतो याच्या मागचे आमचे उद्दिष्ट काय आहे, बरोबर, उदारीकरणामागे आमचे उद्दिष्ट काय आहे ते आम्हाला माहीत असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे बाबा उदारीकरण करायचं होतं म्हणजे आम्हाला नेमकं काय साध्य काय करायचं होतं. आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परकीय गुंतवणूक वगैरे जी आहे, परकीय तंत्रज्ञान जे आहे त्याला आमच्या देशामध्ये आणायचं होतं, आकर्षित करणे म्हणतो मी त्याला. ओके, दुसरा मुद्दा, आम्हाला आमची निर्यात वाढवायची होती. उदारीकरणातून हे टार्गेट या निर्यात वाढवायची आहे, परकीय गुंतवणूक आकर्षित करायची आहे. त्याच्यानंतर आम्हाला कर्जाचं प्रमाण कमी करायचं, कर्ज कमी करायचं. केव्हा कमी होईल, जेव्हा आपल्या देशामध्ये गुंतवणूक वाढेल. आम्हाला अंतर्गत स्पर्धाशक्ती वाढवायची, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, स्पर्धाशक्ती म्हणतोय मी त्याला, ही वाढवायची. आणि आम्हाला जागतिकीकरणाकडे जायचं आहे. जागतिकीकरणाची याला आपण हे म्हणूया, दिशा म्हणूया, ती म्हणजे उदारीकरण आहे. ओके, मग आधी याच्यातून आम्ही विविध बाबी केल्या. मग याला नेमकं आम्ही याचा अंमलबजावणी कशी केली, उदारीकरण करायचं म्हणजे मग याला आम्ही अंमलात कसं आणलं, अंमल कसा केला याचा. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही केले परवाना सिस्टीम रद्द केली आम्ही. मग याच्यात काय नेमकं परवाना सिस्टीम म्हणजे काय केलं, सुरुवातीला जर बघितलं तुम्ही तर जवळपास 85% उद्योग जे आहेत ना ते आम्ही परवाना मुक्त करून टाकले. सुरुवातीला फक्त 18 बाबी होत्या की ज्यांना परवाने होते, म्हणजे घेण्याची गरज होती. मात्र आता ते 18वरून फक्त 5 उद्योगांवर आपण आणलंय. म्हणजे ज्याच्यामध्ये मद्य अर्क आहे, ज्यामध्ये समजा सिगारेट आहे, थोडेसे जे आरोग्याला हानिकारक वगैरे आपण म्हणू शकतो त्याला परमिशनची आम्ही गरज ठेवली. सिगार उद्योग जे आहे ते संरक्षण साधनं आहेत बघा, संरक्षण साधनं त्याला आम्ही सध्या ठेवलेले आहेत, सध्या त्या 5मध्ये ते आहेत. त्यानंतर औद्योगिक स्फोटके वगैरे जे असतात, कारण की हे धोकादायक असू शकतं, याला परमिशनची गरज आहे. आणि घातक रसायने जे आहेत याला परमिशनची, म्हणजे हे 5 तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, आम्ही सार्वजनिक, दुसरा मुद्दा जो आहे, आम्ही सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी केली, सार्वजनिक क्षेत्र असं खाली आणलं आम्ही. म्हणजे 56मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी 17 उद्योग आरक्षित होते सार्वजनिक क्षेत्रासाठी, ते 1991ला आम्ही 8वर आणले. आणि आता सध्या तर ते फक्त 2वर आले. सध्याचे 2 माहीत असावे, एक म्हणजे अणुऊर्जा आणि दुसरं म्हणजे रेल्वे वाहतूक. या 2च ठिकाणी फक्त तुम्हाला आता काय आरक्षित क्षेत्र म्हणून यांना बघता येईल. पुढे लघु उद्योगाचं आरक्षण आम्ही कमी केलं. आम्ही MRTP मर्यादा रद्द केली. 100% आम्ही त्या ठिकाणी गुंतवणुकीला मर्यादा देतो आहे. त्यानंतर आम्ही FDI आणि FDI ज्याला थेट विदेशी गुंतवणूक म्हणतो आहे आपण, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, किंवा दुसरी जी FII आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो आहे, किंवा विदेशी संस्थात्मक गुंतवणूक, हे सुद्धा आम्ही 100%वर त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. ओके, या सगळ्या बाबी आम्ही उदारीकरणात केल्या आहे. पुढचं आम्ही थोडंसं वित्तीय क्षेत्रामध्ये काय केलं आहे, वित्तीय क्षेत्रामध्ये काय आम्ही उदार झालो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. वित्तीय क्षेत्रामध्ये आम्ही नेमकं कशा पद्धतीने, म्हणजे समजा तुम्हाला जर विचारलं उद्या की बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काय उदारता दाखवली भारत सरकारने, तर व्यापारी बँका ज्या आहेत ना, व्यापारी बँका, या व्यापारी बँकांवरचे बंधनं आम्ही खूप सारे कमी केले. मग त्यामध्ये जे CRR असेल, SLR असेल, त्यांचे दर कमी केले बघा.
बँक परवाना पद्धती असेल, व्याजदराचे कडक नियंत्रण, व्याज व्यवहारावरचे नियंत्रण, या बाबी आम्ही त्या ठिकाणी शिथिल केल्या. आम्ही बघतोय की 1991ची जी नरसिंह राव समिती होती, तिच्या म्हणण्यानुसार तिने सांगितलं होतं की RBI ही जी तुमची संस्था आहे ना, ही आता जे नियामक म्हणून काम करते आहे, हिला प्रोत्साहक म्हणून काम करायला लावा. प्रोत्साहन दिलं पाहिजे तिने, तर ते आम्ही केलं. ओके, सगळ्या दरांमध्ये घट करा. CRR, SLR, बँक दर, त्या सगळ्या दरांमध्ये आम्ही घट केले. म्हणजे जास्तीत जास्त पैसा मार्केटमध्ये राहील. खाजगी क्षेत्राला, बँकिंग व्यवस्था ही खाजगी क्षेत्राला खुली करा, हा फार महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यावरही काम केलं सरकारने. ओके, भांडवली बाजारात अनेक सुधारणा आहे, सेबीची स्थापना आहे, नवीन रोखे बाजार आहे, आणि बरेचसे गुंतवणुकीला आपण 92मध्ये बघतो म्युच्युअल फंड, 99मध्ये विमा, हे सगळं आपण खाजगी आणि परकीय गुंतवणुकीला त्या ठिकाणी खुलं करून दिलेलं आहे. ओके, बँकांना बेसलसारखे निकष आम्ही लागू केले, त्या सगळ्या बाबी. ओके, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आम्ही त्याच्यात मग परकीय धोरणामध्ये काही सुधारणा केली. ते उदारीकरण करतोय म्हणजे आम्ही काय करतोय, परकीय धोरणामध्ये आम्ही काय बदल केले. परकीय धोरणामध्ये जर बघितलं तुम्ही, तर आम्ही जी बंधनं होती, बाहेरच्या देशातले आमच्या देशामध्ये कोणी उद्योग सुरू करत असेल, जी बंधनं होती ती आम्ही कमी केली. संख्यात्मक बंधनं, आयातावरचे प्रशुल्क, आयात परवाना पद्धती, निर्यात शुल्क, यासारख्या बाबी आम्ही त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत. ओके, बंधनं आम्ही काढून टाकलेली आहेत. आणि पुढे आपण बघतोय की विनिमय दरामध्ये सुद्धा आम्ही सुधारणा केली. हे विनिमय दर म्हणजे काय आहे तो तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे रुपयाचं अवमूल्यन म्हणतात ना, त्याचा समावेश याच्यामध्ये होतो विनिमय दरामध्ये. बघा, रुपयाचे अवमूल्यन इथे लक्षात ठेवा. 1991मध्ये आम्ही रुपयाचे अवमूल्यन करतोय. 1992मध्ये आम्ही त्याचं चालू अंशतः खात्यावर तो रुपया अवमूल्यित करतोय, परिवर्तनीय करतोय. आणि 1994मध्ये आम्ही पूर्ण त्याला परिवर्तनीय करतो आहे. कशाला? रुपयाला. या बाबी माहीत असल्या पाहिजे. पुढे आम्ही 1999ला एक महत्त्वाची घटना या ठिकाणी घडवून आणतोय, ती म्हणजे फेमासारखा कायदा आम्ही आणतोय. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट सारखा कायदा आम्ही आणतोय. पुढे पायाभूत क्षेत्रामध्ये आम्ही गुंतवणूक घडवून आणतोय. या सगळ्या बाबी आम्ही या ठिकाणी करतो आहे उदारीकरणाअंतर्गत. मात्र हे सगळं करत असताना उदारीकरणाचे काही तोटे आम्हाला जाणवले. कारण तुम्हाला उद्या जर विचारलं की चला खाऊचं धोरण आलंय, मात्र हे उदारीकरणाचे तोटे काय झाले, उदारीकरणामुळे काय त्या ठिकाणी तोटे झालेले आहेत, तर बघा याच्यात जर तुम्ही बघितलं ना, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडचे जे लघु उद्योग आहेत मित्रांनो, लघु उद्योग यांना फटका बसला. कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मालाशी त्यांना स्पर्धा करायची आहे. ओके, रोजगार विरहित वृद्धी आहे, हे फार महत्त्वाचं इथलचं वैशिष्ट्य आहे. वृद्धी होते मात्र रोजगार विरहित आहे. जेवढे जास्त लोकांना रोजगार भेटायला पाहिजे तेवढा आम्हाला भेटत नाही आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रांमध्ये पाहिजे तेवढं याने परिणाम झालेला नाही आहे. हे मुद्दे लक्षात ठेवा. देशी उद्योग त्यांच्यावर याचे वाईट परिणाम झाले हे लक्षात घ्यावं लागतं. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्हाला उदारीकरणासंदर्भात माहिती असली पाहिजे. पुढचा मुद्दा माझा आहे तो म्हणजे खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन असं आपण त्याला म्हणतो. आता खाजगीकरणाबद्दल आम्हाला काय काय माहीत असं, फक्त परीक्षेभिमुख तेवढे मुद्दे आपल्याला बघायचे आहे. खाजगीकरण मी म्हणतोय, प्रायव्हेटायझेशन. खाजगीकरण म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. खाजगीकरण म्हणजे बघा, जे सार्वजनिक क्षेत्रात जे काही आहे ना, हे सार्वजनिककडून याची मालकी खाजगीकडे न्यायची. थोडक्यात सोपं एकदम. सार्वजनिकचं खाजगीमध्ये त्या ठिकाणी रूपांतरण किंवा हस्तांतरण म्हणूया, ते मग अंशतः असू शकतं, पूर्णतः असू शकतं. ओके, तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. इथे मग आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो सरकारचा हस्तक्षेप आहे ना, सरकारचा हस्तक्षेप, तो सरकारचा हस्तक्षेप या ठिकाणी आम्हाला कमी करायचा आहे. सरकारी हस्तक्षेप कमी झाला, जास्तीत जास्त स्वातंत्र्य भेटलं की त्या ठिकाणी बदल होणार आहेत. मग ते आरक्षित क्षेत्र जे आहेत ना, ते आम्हाला कमी करायचे आहे. आरक्षित क्षेत्र कमी करणे, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम त्याची मालकी खाजगी क्षेत्राकडे न्यायची आहे. ओके, त्यानंतर व्यवस्थापन, नियंत्रण याच्यामध्ये खाजगी क्षेत्राला सहभागी करून घ्यायचं आहे. या बाबी आम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. पण याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं खाजगीकरण का करावं लागतंय आम्हाला, हा मुद्दा लक्षात घ्या. ओके, आपण बघतोय सार्वजनिक जे काही उद्योग आहे यांचा तोटा बऱ्याच ठिकाणी आपण वाढत जाताना बघतो आहे. देशाच्या बचतीमधलं सार्वजनिक क्षेत्राचं जे हे आहे, म्हणजे ज्याला पर्सेंटेज म्हणतो आपण, ते आम्हाला घटताना दिसतं आहे. म्हणजे सार्वजनिक उद्योगांचं पाहिजे तसं पुरेपूर उत्पादन क्षमता जी आहे ती त्या ठिकाणी कुठेतरी कामाला येत नाही, असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे खरी उत्पादन क्षमता जी आहे ती खाजगीकरणातून पुढे येईल असं या ठिकाणी अपेक्षित आहे. तो त्याचा फायदा म्हणून आम्ही गृहीत धरत असतो. उत्पादन क्षमता, नफा क्षमता उंचावेल, कार्यक्षमता उंचावेल खाजगीकरणामुळे. सरकारी अनावश्यक काही नियंत्रणं असतील त्याच्यापासून आम्हाला दूर करायचं आहे. सरकारचा खर्च कमी होत जाईल.
सरकार स्वतः व्यावसायिक होण्यापेक्षा सरकार व्यवसायाचे योग्य फक्त नियंत्रण करेल, नियंत्रकाची भूमिका फक्त सरकारने खाजगी उद्योगांना ती करू द्यावीत काम, अनुदान देण्याची सरकारला गरज राहणार नाही, या सगळ्या बाबी. मात्र आता खाजगीकरण केल्यामुळे काही तोटे होऊ शकतात की यस, समाज कल्याण ज्याला म्हणतोय आपण, समजा तो त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची नक्कीच शक्यता आहे, सत्तेचं केंद्रीकरण होऊ शकतं. ओके, नियमित उत्पन्नाचं जे सरकारला जिथून उत्पन्न भेटते ती स्रोत जाऊ शकतात सरकारचे, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग मित्रांनो, जेव्हा तुम्ही खाजगीकरण हा शब्द वापरतात तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट तुमच्या समोर येते, ती म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण निर्गुंतवणूक म्हणतो. कारण की ही निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी खाजगीकरण करत असतो. हे डिसइन्व्हेस्टमेंट काय आहे किंवा वेस्टमेंट असंही त्याला म्हटलं जातं. ओके, निर्गुंतवणूक नेमकी काय आहे बघा, हा एक खाजगीकरणाचा मार्ग आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे खाजगीकरण निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. काय, सार्वजनिक उद्योग आहे, समजा एखादा सार्वजनिक उद्योग आहे, तो सार्वजनिक उपक्रम त्याचा काही भाग त्या ठिकाणी विकायचा कोणाला, खाजगी गुंतवणूकदाराला, त्याला म्हणायचं निर्गुंतवणूक. मग त्याच्यामध्ये जर तो 51% विकला त्याला प्रभावी खाजगीकरण असं म्हटलं जातं. तो जर 100% विकला पूर्णच्या पूर्ण, त्याला पूर्ण खाजगीकरण असं म्हटलं जातं. ओके, आणि त्याच्यामध्ये सुद्धा निर्गुंतवणुकीमध्ये दोन प्रकारची निर्गुंतवणूक असू शकते. एक म्हणजे ज्याला स्ट्रॅटेजिक सेल असं म्हटलं जातं. ओके, स्ट्रॅटेजिक, आणि दुसरी असते ती म्हणजे पब्लिक ऑफर असते. ओके, अशा दोन पद्धतीने त्या ठिकाणी ती विकल्या जाऊ शकते. आपण बघतो 1991 पासूनच 20% भाग भांडवल आपण म्युच्युअल फंड वगैरे इतर ठिकाणी विकण्याचं जाहीर त्या ठिकाणी केलेलं होतं. पुढे आपण मग हे निर्गुंतवणूक करण्यासाठी 1996 मध्ये आपण त्या ठिकाणी एक 3 वर्षाच्या कालावधीसाठीचा निर्गुंतवणूक आयोग सुद्धा आणला, ज्याचे अध्यक्ष GV रामकृष्ण होते, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पहिला निर्गुंतवणूक आयोग. त्यांनी बऱ्याच पुढे आपण 1999 मध्ये निर्गुंतवणूक विभागाची स्थापना करतोय, त्याच्या पुढे निर्गुंतवणूक मंत्रालय म्हणून 2001 मध्ये होतोय. या सगळ्या बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे, या सर्व बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. पुढे याच्यात आपण बघितलं 2001 मध्ये आपण पुन्हा त्या ठिकाणी निर्गुंतवणूक आयोग RS पाटील डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी 2001 मध्ये स्थापन केला होता. नंतर तेही लक्षात राहू द्या. राष्ट्रीय गुंतवणूक निधी सुद्धा आपण त्या ठिकाणी नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड ज्याला आपण NIF म्हणतोय, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा इथे NIF, राष्ट्रीय गुंतवणूक निधी. कधीचा आहे हा, तर हे 2005 आपण हा निधी स्थापन केलाय. ओके, म्हणजे काय करायचं आहे, केंद्राचे जे सार्वजनिक उद्योग आहेत ते विकायचे आणि अल्पमतातील जी भागीदारी आहे, मायनॉरिटी स्टेक ज्याला म्हणतो आपण, ती विकून पैसे जे काही येतील ते या निधीमध्ये ठेवायचे. मग याचं वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करायची आणि त्याच्यातून पैसे त्या ठिकाणी जे येतील ते विविध सार्वजनिक योजनांसाठी वापरायचे, असा हा मुद्दा होता. ओके, आता पुढे हे निर्गुंतवणूक धोरण वेगवेगळ्या पद्धतीने वाढत गेलं. पुढे बऱ्याच बाबी आहेत. आता सध्याचं आपण नरेंद्र मोदी सरकार बघतोय, यांच्या काळातही आपण बघतोय की अल्पमतातील भागीदारीची विक्री चालू आहे, स्ट्रॅटेजिक पद्धती त्या ठिकाणी चालू आहे. ओके, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे सध्याच्या सरकारपर्यंत. आता पुढचा एक शेवटचा मुद्दा येतो याच्यामधला, तो म्हणजे जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय. बघा, जागतिकीकरण कशाला म्हणायचं, ज्याला आपण आणखी एक शब्द सुद्धा वापरला होता मराठीमध्ये, तो म्हणजे वैश्वीकरण असंही म्हटलं जातं त्याला, ग्लोबलायझेशन. ओके, ग्लोबलायझेशन म्हणजे काय मित्रांनो, जी जगाची अर्थव्यवस्था आहे, काय म्हणतो मी, जगाची अर्थव्यवस्था ही एक करायची, अवघे विश्वची माझी घरं, अशा पद्धतीचं ज्याला वैश्विक ग्राम, ग्लोबल विलेज अशी त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे, ती या ठिकाणी अपेक्षित आहे. सगळं जगच म्हणजे सगळे अडथळेच काढून टाकायचे. व्यापक आर्थिक प्रक्रिया असा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येईल. व्यापक आर्थिक प्रक्रिया घडल्या पाहिजे, म्हणजे सगळ्या जगामध्ये कुठेही जा, कुठेही त्या ठिकाणी हे करा, तुम्हाला बंधनं नसणार आहेत. ओके, तुम्हाला कुठून कोणताही कच्चा माल घेता येईल, तो कुठेही जाऊन विकता येईल, कुठेही त्याच्यावर उत्पादन घेता येईल, म्हणजे कोणती वस्तू आणि कोणती सेवा जगात तुम्ही कुठेही देऊ शकतात. मुक्त भ्रमण क्षमता, मुक्त व्यापाराची स्थिती ही जागतिकीकरणामध्ये अपेक्षित आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे याचा उद्देश जर बघायचा झाला तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बाजार याला विश्वव्यापी बनवून बहुपक्षीय व्यापार पद्धती विकसित करायची. बघा इथे हा शब्द फार महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आलाय की बहुपक्षीय, द्विपक्षीय नव्हे, बहुपक्षीय व्यापार पद्धती. मग पुढचा एक लहानसा प्रश्न तुम्हाला इथे क्लिअर लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे जागतिकीकरणाचे घटक कोणते आहेत. बघा, जागतिकीकरणाचे 4 घटक तुम्हाला माहीत असले पाहिजे, ते म्हणजे असे क्रमानेच आहे, विचारले गेलेले आहे त्याच्या आधी. त्याच्यात पहिला मुद्दा म्हणजे वस्तू आणि सेवा ज्या आहेत ना मित्रांनो. घटक म्हणजे काय हो, नेमकं जागतिकीकरण म्हणजे काय होतंय, वस्तू आणि सेवा जे आहे ना याचा मुक्त प्रवाह, म्हणजे कोणती वस्तू कुठेही तुम्ही नेऊ शकतात, कुठूनही विकू शकतात. ओके, वस्तू आणि सेवेचा मुक्त प्रवाह. दुसरा मुद्दा तुम्ही भांडवलाचा मुक्त प्रवाह.
फ्री फ्लो ऑफ कॅपिटल आपण ज्याला म्हणतोय, भांडवल तुम्ही कुठून कुठेही न्या, कुठूनही घेता येईल. तिसरा मुद्दा येतो तंत्रज्ञान, तुम्ही कोणाचंही कुठलचंही तंत्रज्ञान तुम्ही कोणत्याही देशामध्ये तुमचं तंत्रज्ञान वापरू शकतात. आणि चौथा मुद्दा श्रम, श्रमाचा मुक्त प्रवाह फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जे तुमचं मनुष्यबळ आहे समजा ते तुम्ही कुठेही वापरू शकतात. या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. मित्रांनो, वैश्विक ग्रामाची निर्मिती ही या सगळ्यातून होणार आहेत आणि हे सगळे मुद्दे तुमच्या आर्थिक सुधारणांसाठी गरजेचे आहेत. मला असं वाटतं आपण जे काही 1991च्या आर्थिक सुधारणा होते आणि त्याच्या अनुषंगाने जे जे मुद्दे होते ती या ठिकाणी कव्हर केले आहेत. आता याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत, प्रश्नोत्तर, ते सगळे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आपण रात्री बघणार आहोत. नक्की 10 PM या ठिकाणी हजर राहा. ओके, 9 PMचं मराठी व्याकरण तुम्ही करत असाल तर मराठी व्याकरणला सुद्धा हजर राहा. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला लाईव्ह सुरू झालं की लगेच नोटिफिकेशन भेटेल. थांबूया. धन्यवाद.